मगदूम तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मागील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 बघितला होता। तर आज आपण प्रॅक्टिस सेट 6.2 बघणार आहोत। त्याच्यासाठी बघा इथं फॅक्टर्स ऑफ a क्यूब प्लस b क्यूब हा पॉइंट आपण बघणार आहोत। ठीक आहे, मागील व्हिडिओमध्ये बघा a प्लस b ब्रॅकेट क्यूब आपण बघितलं होतं। ठीक आहे, जर तो व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर एकदा तो व्हिडिओ चेक करा। बघा a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर प्लस b क्यूब। ठीक आहे, बघा इथं काय केलेलं आहे, आता ab कॉमन काढलेला आहे। ठीक आहे, काय केले बघा, a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3ab। ठीक आहे, 3 एक कॉमन काढलाय आणि ab हे कॉमन काढलेलं आहे आणि राहिलं काय, यातला a आणि यातला b मीन्स a प्लस b राहिलेला आहे। नाउ a क्यूब प्लस b क्यूब हे प्लस 3ab ब्रॅकेट मध्ये a प्लस b इज इक्वल टू a प्लस b ब्रॅकेट क्यूब। ठीक आहे, आता याचे साइड्स काय केले आहेत, इंटरचेंज केलेले आहेत। म्हणजे बघा a क्यूब प्लस b क्यूब इथंच ठेवलेला आहे। ठीक आहे, इज इक्वल टू आता काय झालं, हा इकडे गेल्यानंतर काय होणार, मायनस होणार। ठीक आहे, a प्लस b ब्रॅकेट क्यूब मायनस 3ab ब्रॅकेट a प्लस b इज इक्वल टू, आता हे सॉल्व केलेलं आहे। बघा इथं काय केलेले आहे, a प्लस b एक ब्रॅकेट तसाच ठेवलेला आहे आणि दुसरा स्क्वेअर एका ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केलेला आहे। ठीक आहे, मायनस हे पण आहे असं 3ab ब्रॅकेटमध्ये a प्लस b। आता बघा ह्याच्यामध्येही काय केलेलं आहे, a प्लस b आणि इथला a प्लस b कॉमन काढलेला आहे। ओके, आणि ब्रॅकेटमध्ये पुन्हा काय टाकलेलं आहे राहिलेलं, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3ab। ठीक आहे, इज इक्वल टू आता बघा a प्लस b ठेवलेला आहे। ठीक आहे, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर मीन्स हा ब्रॅकेटने सॉल्व केलेला आहे, मायनस 3ab आहे असा ठेवलेला आहे। आता बघा 2ab मायनस 3ab काय होईल, मायनस ab होईल। बरोबर, तर a प्लस b आणि नंतर a स्क्वेअर मायनस ab यातून हा मायनस केल्यानंतर मायनस ab प्लस b स्क्वेअर। तर हे आपल्याला काय फायनल याचा आन्सर मीन्स फॉर्म्युला मिळालेला आहे, a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू a प्लस b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर हा झाला फॉर्म्युला। ठीक आहे, तर आता इथे बघा त्याने एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले आहेत। आपण डायरेक्ट काय करतो, प्रॅक्टिस सेट 6.2 बघणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल। बघा प्रॅक्टिस सेट 6.2 बघूया आपण। त्याच्या आधी फॉर्म्युला इथे एकदा लिहून घेऊया, a क्यूब प्लस b क्यूब इज इक्वल टू a प्लस b दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर, b स्क्वेअर। ठीक आहे, बघा ह्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा, फॅक्टराइज। त्यातला पहिला बघूया, x क्यूब प्लस 64y क्यूब। ठीक आहे, आन्सर मध्ये बघा x क्यूब प्लस 64y तर लिहून घेतला पण आहे असं, इज इक्वल टू आता काय करायचं, आधी 64 कशाचा क्यूब आहे बघा, x क्यूब प्लस 4 चा क्यूब आहे। बरोबर, y क्यूब। ठीक आहे, आता हे जे आहे ते आपल्याला फॉर्म्युलामध्ये पुट करायचे आहे। ठीक आहे, पहिला ब्रॅकेट a प्लस b आहे तर x प्लस 4y येईल। दुसरा ब्रॅकेटमध्ये काय आहे, x क्यूब मायनस x ब्रॅकेटमध्ये 4y प्लस 4y स्क्वेअर। ठीक आहे, x प्लस 4y इथे बघा x स्क्वेअर मायनस 4xy प्लस 16y स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर केला तर हे आलेलं आहे आपलं फायनल आन्सर। सेकंड एक्झाम्पल बघा, 125p क्यूब प्लस q क्यूब। आन्सर मध्ये बघा 125p क्यूब प्लस q क्यूब इज इक्वल टू आता 125 कशाचा क्यूब आहे, 5 चा। ठीक आहे, तर 5p क्यूब प्लस q क्यूब आहे असं।
इज इक्वल टू a प्लस बी मीन्स p 5p प्लस q. सेकंड ब्रॅकेटमध्ये 5p स्क्वेअर मायनस 5p इंटू q प्लस q स्क्वेअर. पहिला ब्रॅकेट आहे असा 5p प्लस q. सेकंड ब्रॅकेट सॉल्व करा. 5p स्क्वेअर मायनस 5pq प्लस q स्क्वेअर. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. सॉरी, इथं बघा 5चा स्क्वेअर किती येणार 25. ठीक आहे, 25p स्क्वेअर मायनस 5pq प्लस q स्क्वेअर. ठीक आहे. थर्ड एक्झाम्पल बघा. 125k क्यूब प्लस 27m क्यूब. आन्सरमध्ये बघा 125k क्यूब प्लस 27m क्यूब इज इक्वल टू. हा कशाचा क्यूब आहे 5चा आहे. 125 5चा क्यूब आहे, तर 5k क्यूब प्लस 27 कशाचा आहे 3चा आहे, तर 3m क्यूब. ठीक आहे, बघा 5k प्लस 3m. सेकंड ब्रॅकेटमध्ये 5k स्क्वेअर मायनस 5k इंटू 3m प्लस 3m स्क्वेअर. ओके, बघा 5k प्लस 3m. सेकंड ब्रॅकेट सॉल्व करा. 5 टू जा मीन्स 5चा स्क्वेअर 25k स्क्वेअर मायनस 5 3 जा 15km प्लस 3चा स्क्वेअर 9m. ठीक आहे, हे आपल्याला मिळाले फायनल आन्सर. इथे 9m स्क्वेअर येईल. फोर्थ एक्झाम्पल बघा. 2l क्यूब प्लस 432m क्यूब. आता बघा इथं आन्सरमध्ये एकदा लिहून घेऊया आपण. 2l क्यूब प्लस 432m क्यूब इज इक्वल टू. इथं जर बघत असाल तर 2 काय आहे दोघांमध्ये कॉमन आहे. ठीक आहे, तर 2 आपण बाहेर घेऊया. l क्यूब प्लस 2 2 जा 4 3 1 2 1 जा 2 2 6 जा 12 m क्यूब. ठीक आहे, तर बघा 2l क्यूब प्लस आता 216 कशाचा क्यूब आहे 6चा आहे. ठीक आहे, तर 6m क्यूब इज इक्वल टू. आता सॉल्व करूया. 2 एकदाच घेतला ब्रॅकेटमध्ये l प्लस 6m l स्क्वेअर मायनस l इंटू 6m प्लस 6m स्क्वेअर इज इक्वल टू. ब्रॅकेट कंप्लीट केलं. 2l प्लस 6m l स्क्वेअर मायनस 6lm प्लस 6चा स्क्वेअर 36m स्क्वेअर. ठीक आहे, तर आपल्याला हे फायनल आन्सर मिळालेलं आहे. l प्लस 6m l स्क्वेअर मायनस 6lm प्लस 36m स्क्वेअर. ठीक आहे, हे आपलं फायनल आन्सर. फिफ्थ एक्झाम्पल बघा. 24a क्यूब प्लस 81b क्यूब. ठीक आहे, आन्सरमध्ये बघा 24a क्यूब प्लस 81b क्यूब इज इक्वल टू. आता इथं जर बघत असाल तर 24 कशाचा क्यूब आहे का किंवा 81 कशाचा क्यूब आहे का, तर नाही. त्यामुळे बघा यातून कॉमन काय निघतंय 3 कॉमन निघते. ठीक आहे, 3 घेतला आपण कॉमन. किती राहिले बघा 3 8 जा 24 राईट. 3 8 जा 24 a क्यूब प्लस
3 2 जा 6 and 3 7 जा 21. ठीक आहे, बी क्यूब. बघा 3 कॉमन घेतलेला आहे. 8 कशाचा क्यूब आहे? 2चा क्यूब आहे, तर 2a क्यूब प्लस 27 कशाचा क्यूब आहे? 3चा आहे, तर 3b क्यूब. सॉल्व करूया. 3 कॉमन तसंच राहील, 2a प्लस 3b. सेकंड ब्रॅकेटमध्ये 2a स्क्वेअर मायनस 2a इंटू 3b प्लस 3b स्क्वेअर. ठीक आहे, 2a प्लस 3b 4a स्क्वेअर, 2चा स्क्वेअर 4, 3 2 जा 6 ab प्लस 3 3 जा 9b स्क्वेअर. ठीक आहे, तर हे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे. नेक्स्ट 6 एक्झाम्पल बघा. y क्यूब प्लस 1/8y क्यूब. इझी आहे खूप एक्झाम्पल. आन्सरमध्ये लिहून घेऊया. y क्यूब प्लस 1/8y क्यूब इज इक्वल टू y क्यूब प्लस 1. आता 8 कशाचा क्यूब आहे? 2चा आहे, तर 2y क्यूब. ठीक आहे, आन्सरमध्ये बघा y प्लस 1/2y. सेकंड ब्रॅकेटमध्ये y स्क्वेअर मायनस y इंटू 1/2y प्लस 1/2y ब्रॅकेट स्क्वेअर कर. ठीक आहे, इज इक्वल टू y प्लस 1/2y y स्क्वेअर मायनस, इथे बघा y आणि y काय होईल? कॅन्सल होईल. राहतं कोण? 1/2 फक्त, प्लस 1/2 2 जा 4. ओके, y स्क्वेअर. तर हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेलं आहे. नेक्स्ट बघा 7th एक्झाम्पल. a क्यूब प्लस 8/a क्यूब. आन्सरमध्ये लिहून घेऊया आपण. a क्यूब प्लस 8/a क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस, आता इथे बघा 8 कशाचा क्यूब आहे? 2चा आहे, बरोबर. 2a ब्रॅकेट क्यूब करूया. इज इक्वल टू काय येईल बघा? a प्लस 2/a a स्क्वेअर मायनस a इंटू 2/a प्लस 2/a ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, इज इक्वल टू a प्लस 2/a a स्क्वेअर आहे असा, हा a आणि हा a काय होईल? कॅन्सल होईल. राहणार कोण? फक्त 2, तर -2 प्लस 2 2 जा 4/a. बघा इथं 4a स्क्वेअर येईल. ठीक आहे, हे काय झालेलं आहे? आपलं फायनल आन्सर. ठीक आहे, बघा लास्ट एक्झाम्पल. 1 प्लस q क्यूब बाय 125. ठीक आहे, आन्सरमध्ये परत लिहून घेऊया. 1 प्लस q क्यूब बाय 125 इज इक्वल टू 1 प्लस q क्यूब बाय कशाचा क्यूब आहे? 125 5चा आहे, तर 5 क्यूब. ठीक आहे, इज इक्वल टू सॉल्व करूया. 1 प्लस q बाय 5. आता कन्फ्यूज होऊ नये म्हणून क्यूला थोडंसं काय करा? उलटा डॉट द्या. ठीक आहे, नेक्स्ट 1 स्क्वेअर मायनस 1 इंटू q बाय 5 प्लस q बाय 5 स्क्वेअर इज इक्वल टू 1 प्लस q बाय 5 1 मायनस q बाय 5 प्लस q स्क्वेअर बाय 25. 5चा स्क्वेअर 25. तर काय झालेलं आहे? हे आपल्याला फायनल आन्सर मिळालेला आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला प्रॅक्टिस सेट 6.2 लक्षात आलं असेल. खूप इझी आहे. थोडीशी प्रॅक्टिस करा जेणेकरून एक्झाम्पल्स तुम्हाला पटपट आणि इझीमध्ये सोडवता येतील. ठीक आहे, जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत इझीमध्ये पोहोचतील. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.